ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद माधव भगवन नमस्ते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. गंगा माता की जय. संत सज्जन हो, आपण मागच्या भागामध्ये कालिया मर्दन हा विषय पाहिला. भगवंताने कालियाची मस्ती जिरवली. कालिया शरण आला. सहकुटुंब सहपरिवार त्यांनी भगवंताची प्रार्थना केली. त्यानंतर त्याला समुद्रामध्ये भगवंताने पाठवून दिलं. रमानक बेटावर पाठवून दिलं. यमुनेचं जळ पुन्हा पवित्र आणि शुद्ध झालं. त्याच्यातली सर्व विषबाधा नष्ट झाली. इथपर्यंतचा भाग आपण पाहिला. आता राजा परीक्षितांना शुकदेवजी सांगताय, भगवंताच्या लीला वर्णन करतायत. वृंदावनामध्ये आता उन्हाळा होता. साहजिकच उन्हाळा असा ऋतू असतो की त्याची कोणी वाट पाहत नाही. उन्हाळ्याची वाट पाहत नाही, कारण त्या काळातला जो ताप हा मनुष्याला सहन होत नाही. परंतु वृंदावनाचं वैशिष्ट्य असं होतं की वृंदावनामध्ये उन्हाळा भासत नव्हता. तिथे सर्व काल वसंत ऋतूच विराजमान होता. कारण प्रत्यक्ष भगवान त्या ठिकाणी निवास करून होते. सच वृंदावनगुणै वसंत इव लक्षितः यत्रास्ते भगवान साक्षात रामेन सह केशव. भागवतात वर्णन केलेलं आहे. बलरामासहित भगवंताचा वृंदावनामध्ये वास असल्यामुळे अखंड असा वसंत ऋतूच तिथे निवास करीत होता. आणि इथल्या ज्या क्रीडा आहेत त्या क्रीडांचं वर्णन केलेलं आहे. गोपजाती प्रतिच्छन्नौ देवा गोपाल रूपिणः इडीरे रामकृष्णौ च नटाईव नटं नृप. हे राजा परीक्षिता, या वृंदावनामध्ये अनेक स्वर्गलोकीचे देवदेवता बालगोपालांचं रूप धारण करून वृंदावनामध्ये भगवान ज्या लीला करीत होतं त्या लीलांचा स्वतः अनुभव घेण्यासाठी, भगवंताबरोबर लीला करण्यासाठी या वृंदावनामध्ये, या गोकुळामध्ये त्यांनी अवतार धारण केलेले होते. आणि जसं एखाद्या नाटकामध्ये मुख्य जो नायक असतो त्याची सर्वजण जशी स्तुती करतात तशी स्तुती हे सगळे देवलोकीचे, पण सध्या ज्यांनी बालगोपालांचं रूप धारण केलेलं आहे ते त्या ठिकाणी भगवंताची स्तुती करतात आणि भगवंताचं गुणगान गातात. हे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे. वृंदावन अतिशय रमणीय होतं, प्रसन्न होतं. तेथील निसर्ग जो होता तो अत्यंत मनभावन असा निसर्ग होता. आणि अशा निसर्गामध्ये, अशा या वनामध्ये बलराम आणि श्रीकृष्ण यांनी प्रवेश केला. ते विहार करू लागले. त्या वृंदावनाचे अजून काही गुण होते. शीतलता, प्रसन्नता आणि सदा बहारपणा हे त्या वृंदावनाचे स्वाभाविक असे गुण होते. आणि या स्वाभाविक अशा दैवी गुणामुळे तिथे कोणालाही अखंड सदा सर्व काळ वसंत ऋतूच भासत होता. कारण प्रत्यक्ष भगवंताचा आणि भगवंताचे अंश अवतार बलरामांचा त्या ठिकाणी निवास होता. भगवंत वेणू वाजवत त्या वेणूच्या नादाने अनेक पशु पक्षी निश्चळ होऊन जात. यमुनेचं पाणी सुद्धा हे स्थिर होत असे. रविमंडलातील रवी भगवान सूर्य सुद्धा तिथे आपले जे किरण होते
ते तापदायक न करता सुखावह असा त्यांची उष्णता त्या ठिकाणी सोडित होते. त्यामुळे वृंदावनाचा एक वेगळाच असा आनंद हे गोप बालक भोगत होते. वेणू वाजवी तुझ्या कृपेचा वसंत फुलवी मम जीवनाचा फेरा चुकवी जन्म मृत्यूचा ठाव दे चरण कमला जागे वाहो गोविंदा गोपाळा जागे व्हा जागे व्हा जागे वाहो गोविंदा गोपाळा. भगवंताचा वेणू वाजतोय. पशु पक्षी हिंस्र जनावर सुद्धा आपले स्वाभाविक वैर सोडून देते. वेणू नादे गोवर्धन गाजे. या वेणूचा नाद असा होता की सर्वांना भूल पडत असे. नद्यांना भरपूर पाणी आणि त्यामुळे यमुनेला भरपूर पाणी, बाकीचे जे छोटे झरे होते त्यांनाही सुंदर पाणी, ओढ्यांना सुंदर पाणी, स्वच्छ निर्मल मोत्यासारखं जल त्याच्यातून प्रवाहित होत होतं. हिरवीगार जमीन त्या पाण्याच्या ओलाव्याने झालेली होती आणि जमीन सुद्धा थंडगार भासत होती. कुठलेही भूमी आपल्यातले जे कंकर आहेत, खडे आहेत, काटे आहेत, ती जमीन, ते वृंदावनाची भूमी आपल्या पोटात लपून ठेवायची आणि या बालगोपालांसाठी मऊ मऊ अशी ती स्वरूप धारण करत होती, जेणेकरून तो भगवंताच्या पायाला ती भूमी मऊ लागेल, काटे टुसणार नाही, खडे टुसणार नाही, अशी काळजी ती स्वतः भूमीच घेत होती. भूमी काय घेत होती? तर प्रत्यक्ष भगवान धरणीधर होते, भूदेवीचे पती होते आणि पतीची सेवा करणं हे कोणत्याही धर्मपत्नीचं काम असतं. आणि ती धर्मपत्नी म्हणजेच भूदेवी, म्हणजे ती वृंदावनाची जमीन आपल्या परीने भगवंताची सेवा करीत होती. रंगीबेरंगी फुलं, पक्षी, भृंगे, सुंदर असा तो भुंग्यांचा आवाज या आसमंतामध्ये गुंजत होता. ऋणू जुणू ऋणू जुणू रे भ्रमरान सांडी तू अवगुण रे भ्रमरान. ऋणू जुणू रे भ्रमरान सांडी तू अवगुण रे भ्रमरान. ते भ्रमर सुद्धा अशा प्रकारचे गुंजन करीत असे की त्यांच्या स्वरातून, त्यांच्या त्या आवाजातून, ध्वनीतून निरनिराळे रागांचे ध्वनी उमटत असे. निरनिराळ्या रागांचे स्वर त्यांच्या ध्वनीमधून आपल्याला ऐकू येत होते. असा हा परिसर आहे. या पशुपक्ष्यांचा मुक्त संचार, तिथले असलेले शुक म्हणजे पोपट, राम 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 कहो पार्वती सीताराम, कहो पार्वती सीताराम, अशा प्रकारे रामनामाचा जप ते शुक पक्षी सुद्धा करीत होते. कृष्ण आणि बलराम, इतर जे गोप बालक होते ते निरनिराळे त्यांच्याजवळ साहित्य होतं. कोणाजवळ बासरी होती, कोणाजवळ शिंगे होते. ते वाजत त्या तालावर हे सर्वजण नाचत आणि एकमेकांना प्रोत्साहन देत, वा रे वा, वा रे वा, वा रे वा, अशा प्रकारे प्रोत्साहन त्या वृंदावनाच्या त्या भूमीमध्ये होत होतं. आणि एखाद्या वेळेस नाटकामध्ये नट जशी मुख्य नायकाची प्रशंसा करतात, त्याप्रमाणे देव सुद्धा गोपबालांचं रूप घेऊन आलेले होते. त्यांनी गवळी जातीत जन्म घेतलेला होता आणि ते भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा अंशावतार बलराम यांची स्तुती करत या वृंदामध्ये गोपबालकांचे निरनिराळे खेळ चालत असत. झोके बांधायचे झाडाला, झोके घ्यायचे, त्यानंतर नकला करायच्या
कधी माकडाची नक्कल करायची, कधी त्यांचा आवाज करायचा, कधी त्यांच्या खोड्या काढायच्या. वानर वानर भूक, तुझ्या शेंडीला तूप, अशा प्रकारच्या त्या गमती जमती तिथे करत, एकमेकाची थट्टा करत, झाडावर चढत, सूर पारंब्या खेळत, झोके बांधत आणि उंच उंच असा पिंगा घेत, असं जे काही सर्वसामान्य मुलं खेळ खेळतात, तसलेच खेळ या वृंदावनामध्ये भगवान त्या गोप बालकांसह करतायत. आपल्या गायी चारतायत. आणि तिथे एक प्रसंग असा घडला. पशुंचारयतोर गोपै स्तवने रामकृष्णयो. तिथे आपल्या गायी चारण्यासाठी भगवान श्रीकृष्ण आणि बलदेव गेले. त्याच वेळेस त्या बालगोपालांच्या समूहामध्ये एक असुर त्यांचं रूप घेऊन, गोपालांचं रूप घेऊन त्या मुलांमध्ये शिरला. गोपरूपी प्रलंबोगान सुरतत जिहीर्षया. त्याने त्या प्रलंब नावाच्या असुराने एका गोप बालकाचं रूप घेतलं आणि त्या मुलांमध्ये तो शिरला. आता सर्वांतर्यामी परमात्मा असुराला वाटलं, मी गोप बालकाचं रूप घेतलंय, मला कोणी ओळखणार नाही. परंतु सर्वांतर्यामी परमात्मा या गोष्टीपासून त्याला काही अज्ञात नव्हतं. न तम विद्वान अपि दाशार्हो भगवान सर्वदर्शनः. तम विद्वान अपि दाशार्हो भगवान सर्वदर्शनः. ज्यांना सर्व दर्शन होतं सर्वाचं एकाच वेळेस, कर तळी आवळे तैसा हरी. चहू बाजूनी भगवानला दिसतंय. त्वम पुरस्तात्, त्वम उत्तरात्वात्, त्वम दक्षिणात्वात्, त्वम चोरधात्वात्, आपण हे म्हणतो. त्यामुळे या 10 दिशा या त्याला अगदी समोरच असतात, सन्मुखच असतात. अन्वमो दत्तत् सख्यम वधम तस्य विचिंतयन्. असुला वाटलं मला ओळखणार नाही, पण भगवंतांनी त्याला ओळखलं. पण असं दाखवलं की आपण याला ओळखत नाही. इतर सर्वसामान्य जशी मुलं आहेत तसंच आपल्याला मानतो. परंतु त्याच वेळेस त्याचा वध करायचा हे भगवंताने ठरवलेलं होतं. वधम तस्य विचिंतयन्. त्याला ठार करण्याचा भगवंताने पूर्ण विचार केला. ते गुरुचारित होते राम आणि कृष्ण. आता असे खेळ चाललेले आहेत आणि हा जो प्रलंब मध्ये गेलेला आहे त्याने एक असा विचार केलेला आहे की इथून आपण कृष्ण आणि बलराम यांना पळून घेऊन जाऊ. त्यांना पळून घेऊन जाऊ. आताच्या भाषेत किडनॅप असं आपण म्हणू. सर्वज्ञाच्या भगवान श्रीकृष्णाने त्याच्या मनातला हेतू ओळखला. त्याला तर ठार मारायचं होतं, परंतु वरून तसं दाखवलं नाही. त्याला मित्र म्हणून आपल्यामध्ये खेळायला घेतलं. समौ शत्रौच मित्रेच. भगवंताचा हा बाणा आहे. त्याला कोणी शत्रू नाही, कोणी मित्र नाही. कारण जेवढे जेवढे पिंड आहेत जगामध्ये, विश्वामध्ये, ते सर्व परमात्म्याचेच रूप आहे. मुलांचा खेळ सुरू झाला. खेळ खेळण्याच्या निमित्ताने मुलांनी दोन गट बनवले. एकाचं नेतृत्व भगवान श्रीकृष्णाकडे आणि दुसऱ्याचं नेतृत्व बलरामांकडे होतं. या 2 गटांमध्ये असा खेळ होता की जो गट या खेळामध्ये हरेल त्याने दुसरा जो जिंकलेला गट आहे त्या गटातील गड्यांना, खेळण्यामध्ये जे असतात ते मुलं पण म्हणत नाही, ते गडी असतात, त्या गड्यांना आपल्या पाठीवर घ्यायचं
आणि एक विशिष्ट ठिकाणी थांबा केलेला होता. तिथपर्यंत त्याला आपल्या पाठीवर घेऊन ओनव होऊन तिथपर्यंत त्याला घेऊन जायचं, अशी ती एक शर्यत आणि खेळातला प्रकार तो सुरू झाला होता. आता खेळ सुरू झाला. खेळता खेळता बलरामांचा जो गट होता तो जिंकला आणि भगवान श्रीकृष्णांचा गट हरला. आता श्रीकृष्णाच्या गटातील गड्यांना बलरामाच्या गटातील मुलांना आपल्या पाठीवर घेऊन त्या विशिष्ट अशा थांब्यापर्यंत ओहून घेऊन जायचं आहे. त्यांना आपल्या पाठीवर वाहून न्यायचं आहे. आता बाजी हरलेला गट म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा. कृष्णाने बलरामाच्या गटामध्ये त्यांचा एक मित्र होता श्रीदामा, याला आपल्या पाठीवर घेतलं. भद्रश्रेन होता, त्याने ऋषभाला पाठीवर घेतलं. पहा, भगवान सुद्धा भक्ताचा भार वाहून नेतो. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. देवाचा एक पण आहे, देवाचं ब्रीद आहे की तो भक्तांचा भार आपल्या पाठीवर घेतो. अनन्या चिंतयंतो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. भगवंतांनी ही प्रतिज्ञा केलेली आहे आणि ही प्रतिज्ञा भगवंत अखंड तिचं पालन करत असतो. आता खेळाला सुरुवात झाली आणि श्रीकृष्णाच्या गटामध्ये जो प्रलंब राक्षस शिरलेला होता त्यांनी बलरामाला आपल्या पाठीवर घेतलं आणि बलरामाला पळून नेण्याच्या इराद्याने तो पळत सुटला. बलरामाला पळून घेऊन जाऊ, बलरामाला ठार करू, अशा प्रकारच्या हेतूने प्रलंबाने स्वतः बलरामाला आपल्या पाठीवर घेतलं आणि तो धावू लागला. थांब्याची जागा होती त्याच्याही पुढे निघून गेला. त्याला पळून न्यायचं होतं, पण भगवान बलराम सुद्धा भगवंताचेच अंश आहे. त्यांनी ते ओळखलं आणि अशी लीला केली. आपल्या शरीराचं वजन भयानक अशा पर्वतासारखं त्यांनी केलं. प्रलंब घामाघूम झाला. एवढं वजनाची त्याला अपेक्षाच नव्हती आणि तो जसं जसं एक एक पाऊल टाकायचा तसं तसं बलरामाचं वजन वाढत होतं. हा प्रलंब घामाघूम झाला, थकला. त्याच्या शरीराच्या पाठीची हाडं किळकिळी झाली आणि त्याने आपलं खरं स्वरूप त्या ठिकाणी प्रकट केलं. आपलं बालगोपालाचं रूप घेतलेलं होतं ते त्यांनी सोडलं आणि राक्षसी स्वरूप धारण केलं. तो काळाशार शरीर असलेला, लाल भडक डोळे, तांब्याच्या तारासारखे केस, असा हा राक्षस आणि त्याच्या पाठीवर बलराम हे प्रत्यक्ष परमात्म्याचं स्वरूप आहे. ते अत्यंत शोभून दिसत होतं. जशा एखाद्या काळ्या शार अशा ढगावर तेजस्वी असा चंद्रमा त्याची कोर दिसावी तसे भगवान बलराम आपल्याला त्या ठिकाणी भासत होते. ते भगवंताचं दर्शन होतं. बलराम एखाद्या चंद्राच्या कोरीप्रमाणे त्या काळ्या शार अशा राक्षसाच्या पाठीवर शरीरावर दिसत होते. प्रलंबाने पुन्हा माया केली. भगवंताला घेऊन तो आकाशात उडू लागला आणि त्याबरोबरच बलरामाने त्याच्या डोक्यावर एक असा ठोसा लगवला की जणू काही ती मूठ म्हणजे इंद्राचं वज्र आहे. अशा पद्धतीने तो ठोसा लगावला आणि त्याच क्षणी प्रलंबाचे डोके फुटले. त्याच्यातून रक्त वाहू लागलं. मोठा आवाज झाला आणि तो गतप्राण होऊन जमिनीवर पडला. तेव्हा अशा प्रकारे त्या प्रलंबाला त्यांनी ठार केलं आणि ते ठार केल्यानंतर
प्रलंबासूर ठार झाला. गोपाळांना अत्यंत आनंद झाला आणि ते भगवंताची स्तुती करू लागले. कोणी धावत धावत जाऊन भगवान श्रीकृष्णांना आलिंगन दिलं, कोणी त्याचं चुंबन घेतलं, कोणी बलरामांना मिठी मारली. पापे प्रलंबे निहते देवः परमनिर्वृतः अभ्यवर्षन् बलं माल्यै शशंससु साधु साध्विती. सर्व देवतांनी पुष्पवर्षाव केले. धन्य हो, धन्य हो, धन्य हो. बलराम श्रीकृष्णा तुमची धन्य हो. अशा प्रकारचा जय जयकार या वृंदावनामध्ये झाला. सर्वांनी भगवंताची स्तुती करायला सुरुवात केली. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन नमस्ते. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. भगवान श्री बलराम महाराज की जय. शुकदेव राजा परीक्षिताला श्रीमद भागवतातल्या भगवान श्रीकृष्णांच्या कथा सांगतायत. शुकदेव राजा परीक्षिता ऐक, वृंदावनामध्ये भगवंताची अशी आनंद क्रीडा अखंड चालू आहे. सर्वांना आनंद देत आहेत. एकदा सर्व बाल गोपाल वृंदावनामध्ये खेळत असताना, क्रीडा करीत असताना त्या गोपाळांच्या गायी चरत चरत घनदाट अशा अरण्यात दूरवर निघून गेल्या. क्रीडासक्तेषु गोपेषु तद्गावो दूरचारिणी, स्वैरं चरन्त्यो विषु तृणलोभेन गौहरम. चरण्याच्या लोभाने त्या गायी दूरवर निघून गेल्या आणि त्या गायींना भगवान हाका मारतोय. ता आहूता भगवता मेघ गंभीरया गिरा, स्वनाम्नां निनादं श्रुत्वा प्रतिनेदू प्रहर्षिताः. गायी दूरवर गेलेल्या आहेत, गायी नाहीशा झाल्या. सर्व गोपाळ चिंता करू लागले, घाबरले, चिंताक्रांत झाले आणि त्यांनी गायींचा मागोवा घेण्यासाठी ते गायींच्या मागे जाऊ लागले. त्यावेळेस भगवान त्या गायी कितीही दूर गेल्या तरी भगवंताने मेघ गंभीर अशा आवाजाने ते त्या गायींना हाका मारू लागले. भगवंताचं एक वैशिष्ट्य आहे, भगवंताकडे जे जे जनावर होते, ज्या ज्या गायी होत्या, त्या सर्व गायींना, बैलांना त्यांनी नामकरण केलेलं होतं. कोणी गंगा, कोणी यमुना, कोणी तापी, कोणी नर्मदा, कोणी गायत्री, कोणी जमनोत्री, कोणी पार्वती, कोणी सती, अशा नावांनी ते त्यांना पाचारण करीत होते. नुसतं हय 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 असं त्यांचे कधीही स्वर निघत नव्हते. आणि भगवंताने हाक मारली तर गायींची काही हिंमत होत नव्हती की त्या भगवंताला ओलांडून दूर जातील. भगवंतांनी त्यांच्या नावाने हाका मारायला सुरुवात केली, मेघ गंभीर अशा वाणीने. तेव्हा त्या गायी परत धावत धावत येऊ लागल्या आणि आनंदामध्ये आपल्या शेपटी उंच करून हुंकार देऊ लागल्या आणि त्या भगवंताकडे येण्याची जशा धावू लागल्या त्याच वेळेस त्या ठिकाणी एक घटना अशी घडली आहे की त्या वनाला चहूबाजूंनी आग लागली. चहूबाजूंनी आग लागली म्हणजे साऱ्या बाजूंनी आग आणि मध्ये त्या गायी. त्यांना इकडे तिकडे कुठेही जायला जागा नाही. सर्वजण घाबरले, बालगोपाल घाबरले. ते भगवान श्रीकृष्ण आणि बलरामांना शरण केले. ते प्रार्थना करू लागले की हे महावीर,
हे श्रीकृष्णा, हे परमप्रतापी बलरामा, आता आम्हाला या आगीपासून वाचव. आम्ही तुम्हाला शरण आलेलो आहे. ननुम तद्बांधवा कृष्ण न चार्यन्त्यवसीदितुं वयं हि सर्वधर्मज्ञ त्वन्नाथास्तव तत्परायणः. तूच आमचा नाथ आहे. हे भगवान, तूच आमचं सर्व काही. तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही हो. हे भगवंत, आम्हाला चिंता नाही, कारण तू आमचा नाथ आहे. अनाथ जीवाचा करशी सांभाळ. तू अनाथाचा नाथ आहेस, तू दीनानाथ आहेस. तूच खरं आमच्या जीवनाचं ओळखीचं, आताच्या भाषेत म्हणायचं तर आधार कार्ड आहे. तूच आमचं खरं आधार कार्ड आहे, आणि ते आधार कार्ड आम्ही नेहमी आमच्या खिशात घेऊन फिरतो. हे तुला माहिती आहे. त्यामुळे ते आधार कार्ड दाखवल्याबरोबर त्रिभुवनी भुवनी पाहता तुझा इसा नाही, या तिही भुवनामध्ये तुझ्याशिवाय आम्हाला दुसरा कोणाचाही आधार नाही. आमचा नाश होणार नाही याची आम्हाला खात्री आहे. हे सर्व धर्मज्ञ श्यामसुंदरा, तू आमचा रक्षण करता आहे. आम्हाला फक्त तुझाच आधार आहे. आता भगवान काय करताय? वचो निशिम्य कृपणम बंधूनाम भगवन हरी निमीलयत मम भैष्ट लोचनानी इति अभाषत. भगवंत आता त्यांना सांगतायत, त्या भक्तांची, त्या गोपांची ती दीनवाणी अर्थता, अर्थ पुकार भगवंताने ऐकली. ती अर्थता ऐकल्यानंतर वचो निमिष्य कृष्णम, त्यांचं बोलणं ऐकलं. बंधूनाम, ते वचन ऐकले. वचो निमिष्य कृपणम बंधूनाम भगवान हरी. ते घाबरलेले, भ्यालेले अशा त्या बालगोपालांचं वचन किंवा हाका, त्यांची ती पुकार ऐकून भगवंताने सांगितलंय, निमीलयत मा भैष्ट. भिऊ नका, मी तुमच्या बरोबर आहे. पाठीमागे नाही तर बरोबर आहे. मा भैष्ट, भिऊ नका. भगवान श्री अक्कलकोट स्वामी महाराज नेहमी भक्तांना सांगत असत, भिऊ नकोस, मी तुझ्या बरोबर आहे. पण ज्या भक्तांना असा पूर्णपणे विश्वास होता, खात्री होती, त्या भक्तांचं भगवंताने रक्षण केलेलं आहे. कारण ते भगवंताचे अनन्य असे चिंतक होते. आणि भगवंताने हा बाणा घेतला होता. स्वामी महाराज सांगायचे, आमचे भक्त हजारो मैल जरी दूर असले तरी ते मला जवळच असतात. कारण तो परमात्मा सर्वांच्या हृदयामध्ये निवास करत असतो. त्याला या मनुष्याचीच नव्हे तर पशु पक्षी, किडा मुंगी, पृथ्वी, त्यानंतर वृक्ष वेली, हिंस्र, श्वापद जे काय असतील ते, त्या सर्वांची भाषा समजते. आचार्य विनोबांनी असं सांगितलं आहे गीता प्रवचनामध्ये. त्यांचे गीता प्रवचन आहे अत्यंत सुंदर आहे, वाचण्यासारखे आहेत. एकदा आपण आपल्या आयुष्यात एकदा तरी वाचून पहा. त्यांनी सांगितलं आहे की जगामध्ये एकमेव भाषा, सर्व भाषा जीवजंतूपासून जडामुळापर्यंत ज्ञानी अज्ञानी कोणी असो, ती एकच भाषा सर्वांना समजते, ती म्हणजे हृदयाची भाषा. बोली भाषा वेगळ्या असतील, पण हृदयाची भाषा मात्र सर्व जीव मात्राची एकच आहे. कारण मम अंशे जीव लोके जीवभूत सनातनः. परमात्माच सर्वांच्या हृदयामध्ये निवास करतो, म्हणून त्याची भाषा सुद्धा एकच असते आणि ती सर्वांना समजते.
त्यांनी सांगितलं, कृष्णाने आपल्या त्या मित्रबांधवांची अतिपूर्ण ती दीनवाणी प्रार्थना ऐकली आणि त्यांना सांगितलं, मित्र हो, सख्यांनो, भिवू नका, मी तुमच्या बरोबर आहे. आता तुम्ही असं करा, निमीलयात लोचनानी, तुम्ही तुमचे नेत्र मिटा, ते बंद करा. आता मिटा बंद करा याचा अर्थ तुम्ही निश्चिंत राहा. अगदी आपण म्हणतो की डोळे मिटून एखाद्याला पाठिंबा देणे म्हणजे निश्चिंतपणे आपण त्याची बाजू घेणे. निश्चिंत राहा, डोळे मिटून करा. काही वेळेस अत्यंत विश्वासू माणसं असतात, काही कागदपत्र असतात, त्याच्यावर सह्या करायच्या असतात, तो समोरचा माणूस काही पाहू नका, डोळे मिटून सही करा, मी तुम्हाला फसवणार नाही. आणि मनुष्य त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून एवढा जो काही आधीचे काही 50 पानं असेल ते न वाचता त्या ठिकाणी सही करतो. अनेकांनी, आता काळ बदलला आहे, कोण केव्हा फसवेल कोणाला हे सांगता येत नाही, पण त्या काळामध्ये असं होतं की एकदा विश्वास दिला, भवानी शंकरौ वंदे श्रद्धा विश्वास रूपिणौ याभ्याम विना न पश्यन्ति सिद्धा स्वांतस्तमीश्वरम. तो ईश्वर आपल्या अंतःकरणात आहे, म्हणून कोणालाही गैरफायदा घेऊन फसवू नका. कारण सर्वांच्या अंतर्यामी तो परमात्मा निवास करतो, त्याला हे सर्व ज्ञात आहे. आपण जगात सर्वांना फसवू शकतो, परंतु आपल्या आत्म्याला फसवण्याची शक्ती कोणत्याही जीवात नाही. म्हणून तुकारामास झालो सन्मुख तो कैसा संत चरणी लागलो. देवाच्या सन्मुख असावं, विन्मुख असू नये. जो विन्मुख होतो देवाच्या, त्याला संकट आल्याशिवाय राहत नाही. देव झाला पाठी मोरा, नसती विघ्ने येती घरा. देवाला विन्मुख करू नका, देवाच्या सन्मुखच राहा. तो सन्मुख असलेला भगवान आपलं रक्षण करतो. आणि या गोपालांना त्यांनी सांगितलं की तुम्ही डोळे मिटा, तुम्ही निश्चिंत राहा, मी तुमच्या बरोबर आहे. त्यानंतर श्रीकृष्णाच्या त्या मित्रांनी अत्यंत श्रद्धेने, भक्तिभावाने, ठीक आहे परमात्म्या, भगवान आहे श्रीकृष्णा, तू सांगतो तसंच, जशी आज्ञा, असं म्हणून आपले डोळे मिटले. आणि त्याबरोबरच योगेश्वर भगवानांनी ती भयंकर अशी आग आपल्या मुखाने पिऊन टाकली. एका क्षणामध्ये जसं व्हॅक्युमर ओढून घेतं तशी ती सर्वच्या सर्व आग पिऊन टाकली. त्वम अग्निस त्वम वायुस त्वम सूर्य त्वम चंद्रमा त्वम ब्रह्म भूर्भुवस्मरोम. तो जसा नारायण आहे, जसा सूर्यनारायण आहे, तसा अग्निनारायण सुद्धा आहे. अग्नी सुद्धा त्याच्या मुखातच वास करतो. ती भयंकर अशी आग भगवंताने आपल्या मुखाने प्राशन केली आणि त्या बालगोपालांना संकटातून मुक्त केलं. कृष्णस्य योग वीर्यं तत् योगमायानुभावितं दावाग्नेरात्मनः क्षेमवीक्ष ते मे निरेयमरम. आता भगवंताने अग्नी प्राशन करून घेतलं. गोपाळ आश्चर्यचकित झाले आणि ही भगवंताची योगसिद्धी, योगमायेचा प्रभाव पाहिल्यानंतर भगवंतांनी आपलं त्या दावानलापासून, त्या वनव्यापासून रक्षण केलं आणि त्यांची खात्री निश्चित झाली. तेथे असे देव उभा, तेथे असे देव उभा, समचरणाची जैसी शोभा, समचरणासी जैशी शोभा. संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत,
ऐस्या संता शरण जावे, जनी म्हणे त्याला द्यावे, जनी म्हणे त्याला द्यावे. ते सर्वजण भगवंताला देव मानू लागले. संध्याकाळ झाली आणि भगवान वेणू वाजवत आपल्या गाई गोपाळांसह वज्रभूमीकडे परत आले. सर्वजण स्तुती करू लागले. सर्व बालगोपालांनी भगवंताच्या या लीलेचं वर्णन आपल्या मात्या पित्यांच्या समोर केलं. पुन्हा जय जयकार केलाय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. भगवंताच्या लीला त्या वज्रभूमीमध्ये चाललेल्या आहेत आणि त्या सर्व लीलांचं वर्णन शुकदेव महाराज या राजा परीक्षिताला करत आहेत. दावाग्नीपासून या गोपगड्यांची सुटका झाली. भगवान वृंदावनात परत आले. वृंदावनवासियांना अत्यंत आनंद झाला. त्या मुलांनी प्रलंबाला कसं ठार केलं, प्रलंबाने कसं कपट केलं होतं त्याची माहिती सांगितली. त्याच्यानंतर अग्नीपासून आपली सुटका कशी केली हेही आपल्या मात्या पित्यांना वर्णन करून सांगितलं. आणि तेव्हा आता एक एक भगवंताच्या लीला, पराक्रम ह्या शब्दापेक्षा लीला शब्द आपण वापरणार. पराक्रम कोणाला करून दाखवणार? अहो, पराक्रम करण्यासाठी दुसरा कोणीतरी पाहिजे असतो ना. कुस्तीमध्ये दुसरा कोणी पार्टनर असेल तर हा जिंकला असा अर्थ होतो आणि चांगली कुस्ती खेळला असं होतं, चांगला खेळ खेळला असं होतो. परंतु इथे पराक्रम भगवान कोणाला दाखवणार आहे? कारण तो स्वतः सर्व रूप आहे. स्वतःचा पराक्रम स्वतःला काय दाखवणार आहे? स्वतःचा पराक्रम स्वतःला दाखवू नाही शकत. पराक्रम दाखवायला दुसरी व्यक्ती पाहिजे आहे. त्यामुळे ह्या सर्व भगवंताच्या लीला आहेत. कारण पराक्रम सुद्धा परमात्म्याचंच स्वरूप आहे. ते कालरूपाने प्रकट होतं. कालरूपाने भगवंत त्याचा पराक्रम या जीवांना दाखवत असतो. वज्रवासियांना जेव्हा या गोष्टी सांगितल्या तेव्हा त्यांची खात्री झाली की हा सामान्य असं लेकरू नाही, हा प्रत्यक्ष परमात्मा आहे, भगवंतच आहे. अशी तिथे त्या ठिकाणी त्यांची खात्री झाली. यानंतर वर्षा ऋतूला सुरुवात झाली. ततः प्रावर्तत प्रावट सर्वसत्व समुद्भवाः, विद्योतमान परिधि विस्फुजितं नभस्थलाः, सांद्रनीलाम्बुदैर्व्योम सविद्युत् तनयित्नुभिः, अस्पष्ट ज्योतिराच्छन्नं ब्रह्मणे ब्रह्मेण सगुणं बभौ. वर्षा ऋतूला सुरुवात झाली. आता ही वर्षा ऋतू म्हणजे काय? वर्षा ऋतूमध्ये अनेक जीव जंतूंची वाढ होते आणि किडे मकोडे प्राणी या पृथ्वीतून आपोआप बाहेर येतात. जे आपल्याला कालपर्यंत दिसत नव्हते ते लाखो असे जीवजंतू आपल्याला दिसायला लागतात. त्यांची उत्पत्ती होते, वाढ होते. भले त्यांचं आयुष्य कमी असेल परंतु आपल्या दृष्टीला दिसतं. चंद्राच्या भोवती ढगांचं ते वर्तुळ तयार होऊ लागलं आणि त्याचा सुंदरसा असा पीत रंग, सुवर्ण रंग रात्रीच्या वेळेस दृष्टीला पडू लागला. ढग हे आवाज करत, ढगांचा एक आवाज होत असे. त्यामुळे त्या ढगांच्या कडकडामुळे आकाश शुद्ध होत असे. प्रचंड कडकडाट. एक लक्षात घ्या, कोणताही ग्रंथ असावा, कोणताही असू द्या, त्या ग्रंथामध्ये निसर्गाचं वर्णन हे केलेलं असतं. आपण ते कथेच्या ओघामध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. पण या निसर्गाचं वर्णन या थोर महात्म्यांनी का केलं? त्याची कारण निसर्ग हा एक प्रकारचं परमेश्वराचं स्वरूप आहे
कोणीतरी त्याच्याकडे लक्ष वेधून घेतलं पाहिजे. आणि भगवान वेदव्यासांनी आपलं इकडे लक्ष वेधून घेतलेलं आहे. रामायणातही आहे. वाल्मिकी रामायणामध्ये जेव्हा भरत चित्रकूटामध्ये प्रभू रामचंद्राला भेटायला जातात, तर त्यावेळेस त्या मार्गातलं जे सुंदर असं वर्णन केलेलं आहे, अत्यंत सुंदर वर्णन केलेलं आहे. कवी कालिदासांनी रघुवंशामध्ये हेमंत ऋतूचं वर्णन केलेलं आहे. आपण हे पाहिलं पाहिजे. मुलांना उठवतात. पूर्वी कविता होत्या, उठ मुला उठ मुला, बघा हा अरुणोदय झाला. बागडती पक्षी किती, हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे. कधी आपण गावाच्या बाहेर शेतात जा, जिथे ओढे वाहतात, अत्यंत दूरवर जावं. त्या ओढ्यांच्या काठी ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी लेवून, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. 4 घरांचे गाव चिमुकले पैल टेकडी इकडे, शेतमळ्याची हिरवी गर्दी दाटे पुढे. तर हे जे वर्णन आहे आपलं लक्ष वेधून घेत आहे ते. कारण हे जरी थोर असे ऋषीमुनी असले तरी यांचं निसर्गाशी एक नातं असतं. आणि निसर्गाकडे आपलं चित्त वळून येण्यासाठी ते वर्णन करतात असतात. काही शृंगाराचं वर्णन आहे, त्या अप्सरांच्या रूपाने, त्या मोहिनीच्या रूपाने. याचा रसास्वाद लोकांनी घ्यावा, हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. शृंगाराची दृष्टी आणि वासनेची दृष्टी याच्यामध्ये निश्चित फरक आहे, निश्चित फरक आहे. आणि शृंगाराची दृष्टी देऊन अनेक शृंगारिक कल्पना या कवितेमधून, काव्यामधून, ग्रंथामधून अनेक ठिकाणी आपल्याला दिसतात. आपण त्याचा रसास्वाद घेतला पाहिजे. चंद्र कसा दिसतो पहा, सकाळी उठणारा सूर्य कसा दिसतो, कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा. भारत आंब्यांच्या कविता आहे. लाल तांबूस ऊन पसरे चौपेर, ओढा नेई वाटे सोने वाहून या दूर. या सगळ्या कवी कल्पना आहे. जो न देखे रवी ओ देखे कवी. आपल्याला नसेल दृष्टी, श्रावणात गणनिळा बरसला, बरसती रिमझिम धारा. रिमझिम पाऊस पडे सारखा, यमुनेलाही पूर चढे. नदीला येणारा पूर, महापूर, हे पाहिलं पाहिजे. आपल्या पुढच्या पिढ्यांना दाखवलं पाहिजे. याला पूर म्हणतात, याला हिरवळ म्हणतात, याला ओढा म्हणतात, याला नाला म्हणतात, याला नदी म्हणतात. गावाजवळ नदी नाले दूषित झाले हे मान्य आहे. परंतु गावाच्या पुढे वरती 5-6 किलोमीटर गेले जिथे वस्ती नाही, तिथे त्यांचं सौंदर्य आहेच. ते जेव्हा आपल्या संपर्कात येतात तेव्हा मात्र ते प्रदूषित होतात. रामायणामध्ये असा उल्लेख केलेला आहे की पुण्यभूमी आणि पवित्र भूमी कोणती. पुण्य आणि पवित्र भूमी कोणती, तर रामायणात असा उल्लेख केला आहे जिथलं अन्न आणि पाणी अतिशुद्ध आहे, मधुर आहे, ती पुण्यभूमी. रामायणात उल्लेख आहे की तिथे जे धान्य होतं, ज्याला ज्वारीसारखं धान्य, ज्वारी म्हणजे दादर आपण या भाषेमध्ये उत्तम प्रकार, तर अगदी इक्षू रसाप्रमाणे मधुर आहे असं वर्णन आहे त्याच्यात वाल्मिकी रामायणामध्ये. आता कुठेही पाणी पिताना आपण कोणाच्याही घरी गेलो तर पाणी पिताना आपल्याला भीती वाटते, हे ॲक्वाचं पाणी आहे का. पण त्या काळामध्ये, जुन्या काळामध्ये लोक चालू वाहत्या नदीचं पाणी पित असे. त्या पाण्याचाही सन्मान केला होता. गजानन महाराजांचं उदाहरण आहे. पंकटलाल वगैरे यांना त्यांनी सांगितलं की जा त्या माळणीच्या घरून भाकरी घेऊन ये. भाकरी घेऊन आले आणि पाणी प्यायला त्यांनी आपल्या जवळचा एक तुंबा दिला आणि सांगितलं की जा त्या ओढ्यातून पाणी आण. ते म्हणायला लागले की नाही महाराज, ते पाणी घाण आहे, तुला काय करायचं, जा घेऊन ये. आणि तिथे असा तो आजूबाजूला ते हेही करू नको, सरळ त्या ठिकाणी जाऊन तो बुडव. तो तुंबा शब्द वापरलेला आहे त्यांनी. तो पाणी अत्यंत थोडं, त्याला फक्त काठाला म्हणजे तळालाच पाणी लागले एवढं पाणी होतं, पूर्ण तो तुंबा बुडत नव्हता. पण परमात्म्याची लीला, भगवान श्री गजानन महाराजांची लीला की त्यांनी ठेवला
आणि तुंब्यात आपोआप सर्व पाणी भरलं गेलं. बाहेरचं पाणी अशुद्ध होतं, पण तुंब्यात आलेलं पाणी अतिशुद्ध होतं, कारण तो परमात्म्याचा तुंबा होता. तो परमात्म्याचा तुंबा होता. ती मधुर अशी झुणका भाकरी भगवान श्री गजानन महाराजांनी खाल्ली आणि लोकांना हे दाखवून दिलं की तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या नदी, नाले, ओढे हे स्वच्छ ठेवा. हे तुमचे जीवनदाते आहे. नदीमध्ये जो कोणी कचरा टाकतो, नदीचा प्रवाह आहे, कचरा टाकेल, घाण टाकेल, तसाही आपला जीवनाचा एक प्रवाह असतो. त्याच्यामध्ये ही इतर दुःखरूपी घाण, दुःखरूपी कचरा पडतो आणि त्याच्यापासून भव नावाचा रोग होतो. याच्यापासून बचाव करायचा असेल तर कधीही नदी नाल्यांमध्ये कचरा टाकू नका, नदी नाले खराब करू नका, कारण त्या देवता आहेत. कुकुट ऋषीचा तो आश्रम काशीला पुंडलिकाच्या चरित्रामध्ये आहे. पहिल्यांदा त्या 3 देवता गेल्या, अत्यंत मलिन वस्त्र असलेल्या, त्या आश्रमातून बाहेर आल्या आणि त्या सतेज सुंदर अशा त्या स्त्रिया देवी स्वरूपात आल्या. तेव्हा पुंडलिकाने विचारले, तुम्ही कोण आहात? तेव्हा त्यांनी सांगितलं, आम्ही गंगा, यमुना, सरस्वती या नद्या आहोत. गंगा यमुना तीर्थे आली ऋषी मंडळी, सारी जमली पावन होऊनी पुन्हा चालली. उद्धरण्या भूतळा जागे वाहो गोविंदा गोपाळा. या जगाचा उद्धार करण्यासाठी आपण आपल्या परीने ती काळजी घ्या. अशी जर बाहेरच्या देशांमध्ये जाऊन पहा, त्यांच्या नद्या एवढ्या प्रदूषित दिसत नाही. आपण कोणालाही ते सोडलं नाही. रामकृष्ण परमहंस एकदा दक्षिणेश्वरी बसलेले होते गंगेच्या काठी. त्यांच्याजवळ अनेक भक्त बसलेले होते. गंगेत वाहून येणारी ती घाण पाहिल्यानंतर रामकृष्ण परमहंस अत्यंत व्यथित झाले आणि त्यांच्या तोंडून एक शब्द निघालेला आहे. तो शब्द म्हणजे राम तेरी गंगा मैली. अत्यंत दुःखपूर्ण असं या महात्म्याने आपल्या तोंडून तो शब्द वापरला आणि त्याच शब्दाला धरून चित्रपट अभिनेते राज कपूर यांनी एक चित्रपट काढला आहे. आणि तो चित्रपट आपल्याला अजूनही संदेश देतो की गंगा मैली करू नका. ही जीवनरूपी गंगा सुद्धा आहे. ही जीवनरूपी जी मिळालेलं आपले आयुष्य आहे ती गंगे परी सदैव, गंगे परी सदैव पवित्र ठेवा मन. आपलं मन गंगे परी पवित्र ठेवा. आपल्या जीवनाचं कल्याण होईल. काळेशार ढग, गडगडाट, विजामुळे आकाश आणि चंद्र, आकाशात सूर्यचंद्र हे झाकाळून गेलेले होते. असं हे वर्षा ऋतूचं वर्णन, फार सुंदर वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आकाश असं भासत होतं. आकाश हे एक तत्व आहे, सर्वव्यापी तत्व आहे. आकाशामध्ये सत्वगुणी वीज आहे, रजोगुणी ढगांचा कडकडाट आहे, तमोगुणी असे ढग, काळेशार ढग, आणि या सर्वांना सामावून घेणारं असं ब्रह्मस्वरूप आकाश. अशी ही उपमा या वर्षा ऋतूच्या वर्णनामध्ये भागवतामध्ये केलेली आहे. केव्हा केव्हा या पावसाळ्याच्या दिवसामध्ये वर्षा ऋतूमध्ये पाऊस पडे तेव्हा भगवान श्रीकृष्ण कधी एखाद्या झाडाच्या खाली बुंध्याच्या ठिकाणी जाऊन बसे, आपल्या बरोबरच्या मुलांना घेई. कधी कधी एखाद्या गुहेत ते प्रवेश करत, कधी कधी कंदमुळं खात. ती कंदमुळे आणि फळं खाऊन त्या आपल्याबरोबरच्या गोपगड्यांसह यमुने काठी नाना प्रकारचे खेळ खेळत, कधी एखाद्या पाण्याजवळ जात, एखाद्या खडकावर बसत. आणि बलराम आणि इतर गोपाळांनी ज्या काही शिदोऱ्या आणलेल्या होत्या, दैवात दध्योदन बक्षी, दही भात खात असे.
त्यानंतर अशा आनंदात या वर्षा ऋतूचे पावसाळी सहल असते. पावसाळ्यात त्या सहलीचा एक गावाबाहेर असा नदी नाल्या ओढे अशा ठिकाणी आपल्या सहली नेल्या पाहिजे, वनभोजनासाठी गेलं पाहिजे. एक आनंद आहे. मीही आमच्याही जीवनामध्ये आम्ही कॉलेजचे मुलं घेऊन गावाच्या बाहेर जिथे नद्या आजूबाजूला गावं नाहीत अशा ठिकाणी जात असू. सर्व मुलं आमची बरोबर असायची, कॉलेजची मुलं, आणि तो जो आनंद असायचा तो अप्रतिम आनंद आम्ही उपभोगलेला आहे. हिरवीगार या श्रावण महिन्यातच आम्ही जात होतो. हिरवीगार अशी हिरवळ पसरलेली हिरवीगार झाडं, आणि सुदैवाने त्याच भागातून रेल्वे जात असे. तेव्हा ती सळसळणारी अशी रेल्वे आजूबाजूला सुरे, अलीकडे डोंगर पलीकडे डोंगर, असं हे ते स्वरूप मुलांना आम्ही दाखवत होतो. मुलांना हे समजून सांगत होतो, निसर्ग वाचायला शिकवत होतो. कोणी नसेल पण मी मात्र हे काम केलेलं आहे. तो श्रावण महिना, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येई शिरसरी शिरवे, क्षणात फिरून ऊन पडे. ते कवळं सोनेरी ऊन, ते नदीचे प्रवाह, फार नदीला पाणी नसायचं तरी मुलं अत्यंत आनंदामध्ये त्या पाण्यात पोहत, आम्हालाही अत्यंत आनंद वाटत. गेले ते दिवस, गेले ते दिवस. परंतु जितकं आम्हाला उपभोगता आलं, निसर्गाने दिलं, ते आम्ही उपभोगत होतो. फार वर्षापूर्वी, फार वर्षापूर्वी, म्हणजे कमीत कमी 35 वर्षापूर्वी माझी दरवर्षी त्र्यंबकेश्वराच्या या ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा असायची. साल असेल 91-92. त्या प्रदक्षिणेला मी आणि एक माझे मित्र जात होतो. तेव्हा लोक काहीही नसायचे आमच्याबरोबर. आम्ही 10-5 लोक, फक्त 10-5 लोक, 10-5 लोक इकडे, 10-5 लोक तिकडे. आणि तो निसर्ग जेव्हा मी पाहिलेला आहे, अप्रतिम असा निसर्ग होता. ती वैतरणा नदी, आजूबाजूच्या छोटे डोंगर, तो गौतम ऋषीचा घाट, पाठीमागून येणं, तिकडून छोटे छोटे प्रवाह, त्या पर्वत रांगेतून वाहणारं पाणी, हिरवीगार भाताची शेतं, हे अनुभवलेलं आहे. आता मात्र लाखो लोक तिथे जातात आणि तो निसर्ग सगळा बिघडवून टाकतात. आता मी सोडून दिलं ते जाणं, कारण जे मला पाहायचं होतं ते आता राहिलेलं नाही. गेले रे गेले, ते दिन गेले. त्यामुळे मनाच्या पटलावर जे मी कोरून ठेवलेलं आहे, जी चित्रफीत रंगवलेली आहे, तीच पुन्हा पुन्हा पाहत असतो आणि त्याचा आनंद मनामधून घेत असतो. भगवान सुद्धा एका खडक्यावर बसून नदी त्या ओढ्याच्या पाण्यात, नदीच्या पाण्यात पाय सोडत, पाय टाकून जलात बसला असला औदुंबर, अशी मनाने कल्पना करा. भगवानही पाय टाकून बसलेले आहेत, दैवात खात आहेत. असे दिवस पुढे सरकत गेले. त्याच्यानंतर वर्षा ऋतू संपला हळूहळू, आणि त्यानंतर शरद ऋतूला सुरुवात झाली. जलाशय स्वच्छ झाले. सरोवरामध्ये कमळ पुष्पांचा प्रादुर्भाव निर्माण झाला. सुंदरशी अत्यंत छान रंगाची ती कमलपुष्पे, भुंगे त्याच्यावर फिरतायत. ढगांचा पांढरा शुभ्र रंग झाला. जी लहान लहान झरे होती ती आटली, परंतु त्यांचा पांढरटपणा त्या दगडांवरून आपल्याला दिसतोय. मोठी झरे वाहत होती. समुद्राचं पाणी गंभीर आणि स्थिर झालेलं होतं. या शरद ऋतूमध्ये चंद्र स्वच्छपणे दिसत होता. व्यापारी, संन्यासी, ज्यांचे 4 महिने एका ठिकाणी मुक्काम होता चातुर्मासामध्ये, वर्षागमने अनाध्याया, ते एका ठिकाणी मुक्काम करत. आता वर्षा ऋतू संपला, शरद ऋतूचा सुरुवात झाली. त्यामुळे गुरुकुलातले विद्यार्थी आता झाडाखाली शिक्षण घेऊ लागले. व्यापारी घराच्या बाहेर व्यापारासाठी पडले. संन्यासी, कापडी ज्याला आपण म्हणतो, ते कापडी संन्यासी बाहेर तीर्थाटनासाठी निघाले. आणि अत्यंत आनंद असा त्या
गोकुळात वृंदावनामध्ये झालेला होता. सगळा हा निसर्गाचा आनंद आपण आज भगवान श्रीकृष्णाच्या आणि बलरामांच्या सोबतीने घेतलेला आहे. मनामध्ये हा आनंद कायम साठवून ठेवा. आपल्या मनात ती चित्रभीत तयार करा आणि घडी घडी ते स्वरूप, तो आनंद उपभोगत राहा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव, सीताकांत स्वर्ण जय जय राम, गंगा माता की जय. नमो नारायणा, नमो नारायणा, नमो नारायणा.